गणेशोत्सव अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपलाय। सगळ्यांचीच लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी लगबग सुरू आहे। तसेच गणेश मूर्तिकारही गणरायाच्या प्रतिमेवर अंतिम हात फेरण्यात व्यस्त दिसतायत। पाटील गल्ली वडगाव येथील चिंतामणी आर्ट स्टुडिओ येथे 15-20 युवक मिळून गणेश मूर्ती बनवतात। गेल्या 5-6 वर्षांपासून ते हा उपक्रम राबवत आहेत। पहाटे 3 ते 4 वाजेपर्यंत ते काम करत असून मूर्ती रंगवण्याचं कामही ते स्वतःच करतात, अशी माहिती शुभम बाळेकुंद्री यांनी KMM मराठीशी बोलताना दिली। नमस्कार, मी मूर्तिकार शुभम ज्योतिबा बाळेकुंद्री। माझं वर्कशॉप चिंतामणी आर्ट स्टुडिओ म्हणून आहे आणि हे पाटील गल्लीमध्ये वडगावमध्ये आहे आणि इथे शाडूमातीच्या मूर्त्या बनवल्या जातात। किमान 40 ते 45 मूर्त्या बनवलेल्या आहेत यावर्षी, जे फोटोप्रमाणे किंवा स्केचप्रमाणे बनवलेल्या आहेत सगळ्या। आणि ह्या सगळ्या पूर्ण हँडवर्क मूर्त्या आहेत, म्हणजे हातानेच बनवलेल्या आहेत। कोणतेही स्केच राहून देत किंवा कोणतेही फोटो राहून देत त्याप्रमाणे ह्या मूर्त्या बनवलेल्या आहेत सगळ्या। आता हा कारखाना घालून 5 ते 6 वर्ष झालेले आहेत आणि ह्या कामामध्ये मला मित्रांची भरपूर साथ भेटलेली आहे। माझ्या मित्रांमुळे हे कार्यशाळा उभारलेली आहे। जवळपास माझे 15 ते 20 फ्रेंड्स आहेत। ह्या फ्रेंड्समुळे मी हे सगळ्यांना घेऊन काम करतो। त्यांनी दुसरे पण कामं करून संध्याकाळी पण येतात आणि बरेच 2-3 जण आहेत जे दिवसपर्यंत इथं राहतात। रात्री तर आता 3 ते 4 पर्यंत काम चालू आहे। तर जसं जसं गणपती जवळ येईल तसं रात्रभर काम चालेल। पेंटिंग पण आम्ही सगळं स्वतः आम्हीच करतो। पेंटिंगचं पण आता 1-2 दिवसात काम चालू होणार आहे। माझं नाव शुभम ज्योतिबा बाळेकुंद्री। आतापर्यंत 40 ते 45 मूर्ती घडवण्यात आली असून लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी सर्वजण उत्सुक आहेत। संकल्प शिंदे, KMM मराठी, बेळगाव। #सेव्ह बेळगावी कॉर्पोरेशन मोहीम म्हणजे रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली बेकायदेशीरपणे इमारती पाडल्या जाणाऱ्या निष्पाप नागरिकांचे जीवन विस्कळीत करणाऱ्या गंभीर अन्यायाला दिलेला प्रतिसाद आहे। या बेकायदेशीर कृत्यासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्या कृतीसाठी गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी आहे। काही अधिकारी आणि राजकीय नेत्यांच्या चुकांमुळे नुकसान भरपाईचा आर्थिक बोजा प्रामाणिक करदात्यांच्या माथी मारणं अन्यायकारक आहे। महामंडळाने दिलेली कोणतीही भरपाई जबाबदार अधिकाऱ्यांच्या स्वतःच्या खिशातून परत केली जावी तरच न्याय मिळेल आणि सार्वजनिक निधी सुरक्षित राहील याची खात्री करण्यासाठी आम्ही आग्रही आहोत। बेळगावच्या नागरिकांच्या हक्काचं रक्षण करण्यासाठी आणि सत्तेत असलेल्यांना जबाबदार धरण्यासाठी आमच्या पाठीशी उभे राहा।